हॅलो डिअर स्टुडंट्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा चॅप्टर आपण शिकत आहोत आणि यामध्ये आपण आज जी कॅरेक्टरिस्टिक शिकणार आहोत लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये फक्त प्रेझेंट असते अशी, ती आहे रिप्रोडक्शन. सो रिप्रोडक्शन म्हणजेच काय असतं, साध्या सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्वतःसारखा दुसरा लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव त्याला जन्म देतो, त्याला म्हणायचं रिप्रोडक्शन. एखादा सजीव जेव्हा स्वतःसारखा दुसरा सजीव तयार करतो, निर्माण करतो किंवा त्याला जन्म देतो म्हणूयात आपण, तर त्या प्रक्रियेला म्हणायचं रिप्रोडक्शन. प्लांट्समध्ये वेगळ्या पद्धतीनं रिप्रोडक्शन होतं, ॲनिमल्समध्ये वेगळ्या पद्धतीनं रिप्रोडक्शन होतं. तुम्हाला माहितीच आहे, प्लांट्समध्ये जे रिप्रोडक्शन होतं त्याच्यामध्ये अगेन वेगवेगळ्या प्रकारे, जसं की व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन असतं. म्हणजेच आता खूप थोडंसं डिटेल होईल तुमच्यासाठी, परंतु तुमच्या पुस्तकात दिलेली आहे ह्याच्याबद्दल माहिती. सो झाडांचे आपण काही आता बघा, पावसाळ्याचे दिवस आहेत बरोबर. पावसाळ्याच्या दिवसात बरेचदा आपण वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावतो बरोबर. मग त्यातली गुलाब, मोगरा या प्रकारची जी झाडं असतात, या प्रकारच्या झाडांचं प्लांटिंग आपण कशा पद्धतीनं करतो, तर एखादा त्याचा एक स्टेम कट करून आणतो, राईट, छोटासा भाग, आणि मग तो पार्ट जेव्हा आपण त्याला मातीमध्ये हे करतो आणि थोड्या दिवसांनी त्याला पाणी बिणी घातलं, सूर्यप्रकाश वगैरे त्याला प्रॉपर मिळाला, खत दिलं वगैरे, की त्याचं झाड उगवून येतं. सो ह्या एका पद्धतीनं प्लांट्समध्ये रिप्रोडक्शन होतं. नॉर्मली प्लांट्समध्ये जी रिप्रोडक्शन होण्याची प्रक्रिया आहे ती होते त्यांच्या सीड्सच्या द्वारे. आपण बी घालतो ना, बी सॉइलमध्ये पेरतो आणि मग त्या बी पासून पुढे नवीन झाडाचा जन्म होतो. सो प्लांट्समध्ये जे रिप्रोडक्शन होतं ते सीड्सद्वारे होऊ शकतं किंवा त्याच्या एखाद्या बॉडी पार्टद्वारे होऊ शकतं. एक मिनिट हा. प्लांट्समध्ये जे रिप्रोडक्शन होतं ते आयदर सीड्सच्या द्वारे किंवा त्याच्या बॉडी पार्ट्स द्वारे, जसं की त्याचं स्टेम असेल, जसं गुलाबाच्या बाबतीत मी सांगितलं, लीफ असेल. काही झाडांची वाढ ही त्यांच्या लीफ, जसे पानफुटी आहे बघा किंवा ब्रह्मकमळ आपण बघतो, तर त्याच्यामध्ये ते पानापासून नवीन झाड उगवतं. अशाही पद्धतीनं त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं. सो एका प्लांट पासून नवीन प्लांटची निर्मिती होते. ॲनिमल्समध्ये परत तुम्हाला माहिती आहे, काही ॲनिमल्स अंडी घालतात, काही ॲनिमल्स पिलांना जन्म देतात. सो ॲनिमल्समध्ये पण रिप्रोडक्शन जे आहे ते दोन प्रकारचं होतं. एक म्हणजे एग लेईंग ॲनिमल्स असतात त्यांच्याद्वारे, किंवा डायरेक्टली त्यांच्या यंग वन्सना जन्म देतात, पिलांना जन्म देतात. मग अंडी फुटतात. जे एग लेईंग ॲनिमल्स, कोणते ॲनिमल्स अंडी घालतात? युजली पक्षी अंडी घालतात, कोंबड्यांसारखे, कोंबड्यात तुम्ही बघताच, किंवा बाकीचे पक्षी असतील. प्राणी अंडी घालतात का रे? एखादा असा प्राणी जर तुम्हाला माहित असेल तर मला सांगा, की जो अंडी घालतो. घालतात, प्राणी पण अंडी घालतात. कोणते प्राणी अंडी? साप एक मी सांगते एक्झाम्पल. अजून कुठले प्राणी अंडी घालतात तुम्हाला माहित असेल तर सांगा. सो काही ॲनिमल्स जे आहेत ते अंडी घालतात, काही ॲनिमल्स हे त्यांच्या पिलांना, एक मिनिट काही ॲनिमल्स हे त्यांच्या पिलांना जन्म देतात. सो ॲनिमल्समध्ये पण ही जी रिप्रोडक्शनची प्रोसेस आहे ते दोन प्रकारे होते. जसं की इथं सांगितलं ना तुम्हाला, की कोंबडी अंडी घालते आणि कुत्रा, बाकीचे आपण असो, ह्युमन पण आपण ॲनिमल्सच आहोत ना, सो आपण देखील पिलांना जन्म देतो. सो ह्या पद्धतीने दोन प्रकारे रिप्रोडक्शन ॲनिमल्समध्ये होतं. आणि प्लांट्समध्ये मी काय सांगितलं तुम्हाला, सीडच्या द्वारे होतं. जसं इथं दाखवलंय की सीड आपण सॉइलमध्ये पेरतो आणि मग त्याच्यापासून नवीन झाड उगवतं. ह्या दोन पद्धती झाल्या रिप्रोडक्शनच्या. आता तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग अशी फॅक्ट सांगते. जे सीड, तुम्ही आता एक काम करायचं, व्हिडिओ पॉज करा आणि घरामध्ये शेंगदाणा असेल, सगळ्यांच्या घरी शेंगदाणा असेल बरोबर, तो शेंगदाणा घेऊन या, शेंगदाणा किंवा बदाम घेऊन या. व्हिडिओ पॉज करा, शेंगदाणा किंवा बदाम घेऊन या आणि मग माझा पुढचा व्हिडिओ ऐका, मी तुम्हाला एक गंमत सांगणार आहे. सो चला, आणले का बघा सगळ्यांनी शेंगदाणे किंवा एखादा शेंगदाणा किंवा बदाम. आता काय करायचं, तो शेंगदाणा ओपन करा. शेंगदाणा ओपन केल्यानंतर त्याच्या आतमध्ये
शेंगदाण्याच्या आतमध्ये तुम्हाला असं काही एक छोटासा जो एक जाडसर भाग दिसतो बघा, शेंगदाण्याच्या आतमध्ये एक जाडसर भाग आहे. ओपन केल्यानंतर त्याचे दोन भाग इक्वल काढले का, साल काढून शेंगदाण्याचे दोन भाग सेपरेट केले असतील तर त्याच्यापैकी दोनपैकी कुठला तरी एका भागाला एक छोटासा गोलवरती चिकटलेला असतो. तर तो जो भाग असतो त्याला प्ल्युम्यूल असं म्हणतात. आणि ह्याच्यातून पुढे म्हणजे जेव्हा तुम्ही शेंगदाणा पेराल की नाही तेव्हा त्याच्यातून नवीन झाड जे आहे ते उगवणार आहे. जो तो गोल असा भाग दिसला सगळ्यांना, बघितला. आता हे त्याच्यामध्ये ना त्याचा एम्ब्रिओ असतो, ज्याच्यातून झाड उगवणार असतं ते. आता ह्या जे सीड जेव्हा तुम्ही जमिनीमध्ये पेरता तर त्याला सुरुवातीला ते उगवेपर्यंत त्याला फूड पाहिजे ना, खायला काहीतरी पाहिजे. जेव्हा बाळ आईच्या पोटात असतं, आई जे खाती त्याच्यातून त्याला न्यूट्रिशन मिळतं. तसं हे सीड अजून जेव्हा जर्मिनेट व्हायचं असतं त्याच्या ग्रोथसाठी त्याला जे फूड लागणार असतं की नाही ते त्याला कुठून मिळतं माहितीये? तो जो शेंगदाणा आहे, आता तुम्ही खा, आता तो शेंगदाणा खाऊन टाका चला. सो तो जो भाग शेंगदाणा म्हणून तुम्ही खाताय ना ते ऍक्च्युली तुमच्यासाठी नाही आहे काही निसर्गानं बनवलेलं, ते त्या शेंगदाण्याच्या त्या गोल जो भाग आहे त्याच्यामध्ये त्याचा जो एम्ब्रिओ आहे म्हटलं ना तुम्हाला मी, त्याच्या ग्रोथसाठी फूडचं स्टोरेज म्हणजे आपण जो शेंगदाणा खातो किंवा बदाम जर तुम्ही घेतला असेल तर जो बदाम म्हणून आपण खातो की नाही ते ऍक्च्युली त्या झाडाच्या एम्ब्रिओसाठी असणारं फूडचं स्टोरेज आहे जे आपण ते शेंगदाणा किंवा बदाम म्हणून खातोय. इव्हन आपण जे गहू ज्वारी वगैरे खातो की नाही त्याच्यामध्ये पण अशा पद्धतीचं तुम्हाला दिसून येईल. फक्त त्याचे दोन इक्वल भाग होणार नाहीत पण त्याच्या आतमध्ये सुद्धा या चित्रात दाखवलंय बघा तुमच्या, येस इथे. सो त्याच्या आतमध्ये सुद्धा असा हा मधला भाग आहे ज्याच्यातून एम्ब्रिओ येतो. आणि जे आपण धान्य म्हणून खातो गहू ज्वारी मका वगैरे तर ते धान्य हे ऍक्च्युली त्याचं काय आहे? फूड आहे, जे आपल्यासाठी नाही आहे. कुणासाठी आहे? इथं जो एम्ब्रिओ आहे त्याच्या आतमध्ये त्या एम्ब्रिओच्या ग्रोथसाठी ते फूड असतं त्याच्यामध्ये प्रेझेंट. बरोबर. सो आज जी आपण काय काय डिस्कस केलं बघा. आपण सगळ्यात आधी बघितली रिप्रोडक्शनची कन्सेप्ट. सो रिप्रोडक्शन कशाला म्हणायचं की इथं बघा सुरुवातीला त्याची डेफिनेशन दिलेली आहे. रिप्रोडक्शन काय आहे? एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्युसेस अनादर लिव्हिंग ऑर्गॅनिझम लाईक इट सेल्फ, आणि त्या प्रोसेसला म्हणायचं रिप्रोडक्शन. जर तुम्हाला डिफाईन रिप्रोडक्शन असा जर प्रश्न आला तर ही तुम्ही त्याची डेफिनेशन लिहाल. इथपर्यंत ही पूर्ण जी आहे ही रिप्रोडक्शनची डेफिनेशन झाली. आता मी जसं तुम्हाला दाखवलं की काही ॲनिमल्स अंडी घालतात, जसं आता कोंबडी बघितली आपण, मी साप सांगितला, अजून बरेचसे ॲनिमल्स आहेत जे तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात. आता त्यांच्या बेबीज जे आहेत हॅच फ्रॉम द एग्स. हॅच फ्रॉम द एग म्हणजे अंड्यातून बाहेर येणं. सम ॲनिमल्स डायरेक्टली गिव्ह बर्थ टू द यंग वन्स. जसं मी मगाशी आपण कुत्र्याचं जे पपीज बघितले. सो ह्युमन असेल, डॉग असेल, कॅट असेल, लायन असेल, टायगर असेल, ह्यासारखे ॲनिमल्स हे त्यांच्या यंग वन्सना डायरेक्टली जन्म देतात. सम ऑर्गॅनिझम्स कॅन इव्हन ग्रो इन टू होल ऑर्गॅनिझम. बघा आता ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. फ्रॉम जस्ट अ स्मॉल पार्ट ऑफ देअर बॉडी ऑर्गॅनिझम सांगितलं. जसं ठीक आहे, एक तर मी तुम्हाला पानफुटीचं सांगितलं एक्झाम्पल की पानफुटीचा एक छोटासा पार्ट जरी तुम्ही लावलात सॉइलमध्ये की त्याच्यापासून नवीन झाड येतं. बरोबर. अजूनही निसर्गामध्ये काही ॲनिमल्स आहेत, हे थोडेसे तुमच्या मे बी तुम्हाला अवघड वाटू शकतं पण तुमच्या स्टारफिश सगळ्यांच्या ओळखीचं आहे की नाही? स्टारफिश मे बी तुम्ही कोकणात वगैरे गेला असाल सुट्टीमध्ये आता तर स्टारफिश पाहिलाय का? कुणी स्टारफिश पाहिलाय मला सांगा बरं का कमेंट करून. सो ह्या स्टारफिशचा पण असाच एखादा बॉडीचा पार्ट जरी तुटला समजा तर त्याच्यापासून नवीन स्टारफिश पुन्हा तयार होतो. किंवा हा जो आहे प्लॅनेरिया, हा ना गोड्या पाण्यात आपल्या नदीचं वगैरे पाणी असतं ना त्याच्यामध्ये एक छोटासा असतो, एवढासाच किडा, चपटा असा किडा असतो. तर तो सुद्धा असा जर समजा त्याच्या बॉडीचे दोन पार्ट झाले तर सेपरेट झालेल्या ह्या पार्ट पासून नवीन प्लॅनेरिया उगवणार, ह्याच्यापासून नवीन प्लॅनेरिया उगवणार. हायड्रा हा पण एक पाण्यामधलाच सजीव आहे, प्लांट आहे. ते ऍक्च्युली प्लांट म्हणता येणार आणि ॲनिमल्स आहे तो खरं तर, पण तो सुद्धा अशा पद्धतीनं एखादा पार्ट छोटासा जरी असला त्याच्या तरी त्याच्यापासून नवीन उगवतो. सो असेही काही सजीव आहेत की ज्यांच्या बॉडीच्या छोट्याशा पार्ट पासून अखंड सजीव तयार होतो. हे तर झालं आपल्या ॲनिमल्सच्या बाबतीत. ॲनिमल मध्ये होणारं 3 प्रकारचं रिप्रोडक्शन कळलं का बघा. एक म्हणजे काही ॲनिमल्स अंडी घालतात, काही ॲनिमल्स पिलांना जन्म देतात, आणि काही ॲनिमल्स जसं मी तुम्हाला आता दाखवलं स्टारफिश, प्लॅनेरिया, हायड्रा, ह्या ॲनिमल्समध्ये
त्याच्या छोट्याशा बॉडी पार्ट पासून सुद्धा नवीन ॲनिमल तयार होतो. हा, पण ही त्यांची नैसर्गिक रिप्रोडक्शनची पद्धत नाही आहे. हा, हे लक्षात, म्हणजे कोणताही हायड्रा वाट बघणार नाही की माझ्या बॉडीचे तुकडे होतील आणि मग त्याच्यापासून नवीन पिलं जन्माला होतील. त्यांची नैसर्गिक पद्धत वेगळी आहे. ही अपवादात्मक, म्हणजे काही कंडिशन्समध्ये जर त्यांची बॉडी तुटली. पालीचं एक एक्झाम्पल आहे बघा. पालीला तुम्हाला माहिती आहे ना, नवीन शेपटी उगवते, पण शेपटीपासून पाल उगवत नाही. पालीला नवीन शेपटी येते जर शेपूट तुटलं तर, पण शेपटीपासून पाल येत नाही. इथं मात्र या हायड्रा प्लॅनेरिया यांचं जे आपण एक्झाम्पल बघितलं त्याच्यामध्ये सेपरेट जे झाले ते दोन्ही पार्ट्स पासून नवीन हायड्रा, नवीन प्लॅनेरिया, नवीन स्टारफिश डेव्हलप होणार, असं हे वैशिष्ट्य आहे. हे कळालं का बघा तुम्हाला. आता बोलूयात प्लांट्समध्ये. प्लांट्समध्ये कशा पद्धतीचं रिप्रोडक्शन होतं, तर युजली सीड्स पासून होतं. आता आपण ही सीडची माहिती बघितली. शेंगदाणा सगळ्यांनी खाल्लाय, बरोबर. सो ह्या सीडच्या आतमध्ये देअर इज अ सीडलिंग. सीडलिंग कशाला म्हणतात माहितीये तुम्हाला? वाटेल सीडच्या आत सीडलिंग असतं वगैरे, तर हा जो छोटासा नवीन उगवलेलं जे आहे ना, सीड मधून जे छोटंसं नवीन उगवलेलं पाट त्याला सीडलिंग असं म्हणतात. नुकतंच सीडला जे कोंब येतात ना झाड उगवताना, तर त्याला सीडलिंग असं शब्द आहे, लक्षात ठेवा. अर्थ लिहून घ्या फार तर, की सीडलिंग म्हणजे काय आहे. नुकतंच सीड मधून बाहेर पडलेलं छोटंसं प्लांट, त्याला म्हणायचं सीडलिंग. इनसाइड द सीड देयर इज अ सीडलिंग. आणि मग सीड ग्रोज इन टू स्मॉल लीव्स अँड रूट्स. कुठून येतो? मगाशी तुम्हाला जे दाखवलं हा पार्ट, याच्यातून त्याचे रूट्स आणि लीव्हचा जो पार्ट आहे तो डेव्हलप होणार आहे. आता वेन अ सीड इज प्लांटेड इट ग्रोज इन टू अ न्यू प्लांट, आणि ह्याला म्हणतात जर्मिनेशन. सो इथं आपल्याला अजून एक नवीन डेफिनेशन मिळाली, ही लिहून घ्या वहीमध्ये. वेन सीड इज प्लांटेड इट ग्रोज इन टू अ न्यू प्लांट अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज जर्मिनेशन. सीड जेव्हा आपण जमिनीमध्ये पेरतो त्याच्यापासून नवीन प्लांट उगवण्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हणायचं सीडचं जर्मिनेशन. आता हा जो सीडलिंग आहे इट नीड्स फूड टू ग्रो. मगाशी तुम्हाला जे सांगितलं, आणि त्याचं जे फूड आहे ते ह्या भागामध्ये स्टोअर्ड असतं. दिस फूड इज स्टोअर्ड इनसाइड द सीड. हा, इथं त्याचा एम्ब्रिओ आहे. हा जो भाग आहे ना, दिस इज त्याचा, म्हणजे प्ल्युम्युल असं नाव दिलंय, त्याच्यातच त्याचा एम्ब्रिओ असतो. इथं ह्या मक्याचा एम्ब्रिओ या भागात आहे. आणि मग त्या एम्ब्रिओच्या ग्रोथसाठी जे फूड आवश्यक असतं ते या भागामध्ये स्टोअर्ड असतं, जे आपण सीड म्हणून खातो. ठीक आहे, इथंपर्यंत कळालं का बघा. सो बीन्स, पी, दे हॅव टू हाल्स. जसं शेंगदाणा सांगितलं आपण, बदाम म्हटला किंवा काजू म्हटला, किंवा हे बीज आपले आता मटार वगैरे जे असतात, घेवडा, वटाणा, ह्यामध्ये सीडचे 2 इक्वल पार्ट्स होतात आणि त्या दोन्ही भागामध्ये त्याचं फूड स्टोअर्ड असतं. परंतु ज्वार वगैरे जे आहेत, आपली ज्वारी आहे, बाजरी आहे, गहू आहे, तांदूळ आहेत, यांच्यामध्ये त्या सीडचं 2 इक्वल भागामध्ये डिव्हिजन होत नाही. परंतु फूड मात्र त्या दोन्हीमध्ये स्टोअर्ड असतं. म्हणजे ह्या भागामध्ये त्याचं फूड स्टोअर्ड आहेच, म्हणजे 2 इक्वल भाग जरी नाही झाले तरी त्याचा जो भाग आपण खातो, ज्वारी म्हणून जे खातो ते भाग, त्याच्यामध्ये त्याचं फूड स्टोअर्ड असतं, जे प्लांटसाठी असतं, आपल्यासाठी नाही. आता इथं काय दिलंय, येस, ही एक माहिती झाली. त्यानंतर तुमच्या नेक्स्ट पेजवरती एक माहिती दिलेली आहे, स्प्राउटिंग अँड जर्मिनेशन. आता हे एक मार्काचा जे प्रश्न असतात ना तुम्हाला, फिल इन द ब्लँक सारखे वगैरे असतात बघा, असं डॅश अँड डॅश आर द बिगिनिंग स्टेजेस ऑफ प्लांट्स ग्रोथ. प्लांटची जेव्हा ग्रोथ होते, ग्रोथची जी सुरुवात आहे, ते सुरुवातीच्या स्टेजेस कोणत्या महत्वाच्या आहेत? एक म्हणजे स्प्राउटिंग. स्प्राउटिंग म्हणजे त्याला कोंब येणं, आणि दुसरं म्हणजे जर्मिनेशन. या 2 ज्या स्टेजेस आहेत किंवा प्रोसेसेस आहेत त्या प्लांटच्या ग्रोथसाठी महत्वाच्या आहेत. सो सीड तुम्ही जमिनीमध्ये ठेवलं, सॉइलमध्ये, मग त्याला स्प्राउटिंग, कोंब येणं म्हणतो ना आपण ज्याला, त्याला स्प्राउटिंग म्हणायचं. म्हणजे तुम्ही मटकीचे कसे मोड आणता, कसे आणतात मटकीचे मोड, काय करते आई किंवा आजी? सो सगळ्यात पहिल्यांदा त्या मटकीला पाण्यात आपण भिजत ठेवतो थोडा वेळ, बरोबर. समजा रात्री भिजत ठेवलं तर ते मटकी थोडीशी फुगून येते. का फुगून येते? ते सगळं पाणी शोषून घेतं ते, आणि मग आपण ते फडक्यात बांधून ठेवतो, राईट. मग ते फडक्यात घट्ट बांधून एखाद्या उबदार जागी जेव्हा ठेवतो तर छान त्या मटकीला मोड येतात, हो की नाही? आणि मग आपण त्याची मिसळ करून खातो. सो ते जे स्प्राउट्स येतात, ते मोड जे येतात
ती सुरुवात होते. आणि मग तेच जर तुम्ही ऑब्झर्व केलं, एखादा आता काय करा तुम्ही, जेव्हा आई किंवा आजी मटकी भिजत घालेल ना, किंवा एखादा शेंगदाणा घ्या, त्याला भिजत घाला पहिल्यांदा, आणि मग त्याला ना सॉईलमध्ये ठेवा थोडंसं पेरून, आणि मग त्याच्यातून कसे नवीन झाड उगवतं हे ऑब्झर्व नक्की करा. खूप छान वाटतं असं त्याच्या डेव्हलपमेंटल स्टेजेस जे आहेत त्या बघायला. आणि मग त्याच्यामधून जे रॅडिकल आहे, ज्याच्यापासून रूट हे होतं डेव्हलप होतं, त्याला रॅडिकल असं म्हणतात. आणि ज्याच्यापासून स्टेमचा पार्ट येतो त्याला प्ल्युम्यूल असं म्हणतात. सो रॅडिकल पासून रूट डेव्हलप होतं, आणि आधी रूट येणार आणि मग स्टेमचा पार्ट डेव्हलप होतो. आणि मग नवीन सॅपलिंग म्हणजे अगेन छोटंसं झाड, त्याला सॅपलिंग असं म्हणतात. आणि ही सगळी प्रोसेस होण्यासाठी फक्त सॉईल लागते का? नाही, त्याच्याबरोबर एअर लागते, त्याच्याबरोबर सनलाईट लागतो, वॉटर लागतं, बरोबर. ह्या सगळ्या जे घटक आहेत, खत लागतं सॉईलमधून मिळणारं, हे सगळे घटक जेव्हा व्यवस्थित त्या झाडाला मिळतील मगच ते झाड छान पद्धतीनं ग्रो होणार, राईट. सो इथं तुमच्या तीच माहिती दिलेली आहे की स्प्राउटिंग आणि जर्मिनेशन लक्षात राहील. स्प्राउटिंग म्हणजे त्याला कोंब येणं, मोड येणं, आणि जर्मिनेशन म्हणजे ते त्याची रुजणं जे म्हणतो आपण. सो ह्या दोन महत्वाच्या स्टेजेस आहेत प्लांटच्या ग्रोथसाठी. सीड जर्मिनेशन अँड कंटिन्युअस ग्रोथ ऑफ प्लांट. त्याच्यासाठी काय लागतं? सनलाईट, मॉइश्चर अँड फ्रेश एअर. 1 मार्कासाठी अगेन समजा तुम्हाला विचारलं की सीड कंटिन्युअस ग्रोथ होण्यासाठी प्लांटची कोणते घटक महत्वाचे असतात सांगा बरं. असं तुमची ओरलमध्ये जर टीचरनी विचारलं तर तुम्ही काय सांगाल? की सनलाईट लागतो, मॉइश्चर लागतं आणि फ्रेश एअर लागते. मॉइश्चर म्हणजे पाणी, सनलाईट आणि एअर, आणि सॉईल आहे ती आहेच. ठीक आहे. आता इथं जसं म्हटलं मटकी, चिकपीज वगैरे जे आहेत, मूग वगैरे आहेत, त्याला स्प्राउट कसे येतात मी म्हटलं ना तुम्हाला. आता तुमची ऍक्टिव्हिटीज आहे, आईला सांगायचं मटकी भिजत घाल, मटकी भिजत घाल, मला मिसळ खायची वगैरे, आणि ते मोड मटकी असेल किंवा मूग असेल ह्याचे स्प्राउट कसे येतात ते बघा. आणि तो एखादा आलेला स्प्राउट जमिनीमध्ये पेरा, आणि मग हळूहळू त्याच्यातून कसं रूट डेव्हलप होतं, त्याच्यातून शूट कसं डेव्हलप, शूट म्हणजे त्याचं खोड कसं डेव्हलप होतं हे नक्की ऑब्झर्व करा. आता हे जे आहेत रोजेस आणि जस्मिन, मी जे मगाशी तुम्हाला चित्र दाखवलं बघा, ह्या पद्धतीनं रोजेस आणि जॅस्मिन सारखे जे त्याला ग्राफ्टिंग म्हणतात, त्याचे कलम म्हणतो आपण, किंवा फांद्यांच्या द्वारे त्यांचं जे प्लांट आहेत त्यांची ग्रोथ किंवा रिप्रोडक्शन त्यांचं त्या पद्धतीनं होतं. सीड्स पण असतात त्यांचे, पण युजली सीड्सपेक्षा आपण त्यांच्या फांद्या कट करून त्या फांद्या जमिनीमध्ये ह्या पद्धतीने इथं जसं दाखवलंय त्या पद्धतीनं जमिनीमध्ये आपण त्या फांद्या रोवतो, त्याला खत, पाणी, सनलाईट सगळं व्यवस्थित देतो, आणि मग त्याच्यातून नवीन झाड गुलाबाचं असेल किंवा जस्मिन असेल, अशा पद्धतीने अजून कोणती कोणती झाडं लावतात सांगा बरं. गुलाब झालं, जस्मिन झालं, अजून कोणती कोणती झाडं अशा पद्धतीनं त्याच्या स्टेम कट करून आपण लावतो. मोगरा एक लावतो, राईट. अजून कुठली कुठली लावतो मला सांगाल कमेंट करून नक्की. सो येस, हा आपला आजचा पार्ट झाला इथंपर्यंतचा. आपण ग्रोथ आणि रिप्रोडक्शनचा पार्ट जो आहे आणि प्लांटमध्ये होणारी ग्रोथ, ह्या दोन गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये बघितल्या. सो इथे एक बघा, एक वाक्य दिलंय, ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. एखादा सजीव, मी जेव्हा म्हणते सजीव आहे तर तो सजीव असण्यामागे जे वेगवेगळे घटक आपण बघतो, त्यांची ग्रोथ होते, डेव्हलपमेंट होते, रिस्पॉन्ड करतात वेगवेगळ्या स्टिम्युलसला. सो तसे ग्रोथ आणि रिप्रोडक्शन ह्या दोन महत्वाच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत सजीवांमध्ये दिसून येणाऱ्या. दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट साइन्स विच आर यूज टू डिस्टिंग्विश बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. परंतु आता माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही मला सांगा, विचार करून सांगा. ग्रोथ अँड रिप्रोडक्शन असं म्हणले की एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेव्हा आपण म्हणतो तर तो सजीव असण्यामागचं लक्षण म्हणजे तो ग्रोथ आहे आणि रिप्रोडक्शन करतो. मग काही सजीव जे रिप्रोडक्शन करत नाहीत पण जिवंत असतात ना, काही सजीवांच्या मध्ये त्यांच्यामध्ये नसते ॲबिलिटी रिप्रोडक्शन करण्याची, मग त्यांना सजीव म्हणायचं नाही का? नक्की विचार करून मला ह्याचं उत्तर सांगा. आणि कसा वाटला व्हिडिओ हेही सांगा. जास्तीत जास्त स्टुडंट्स पर्यंत पोहोचवा ही माहिती, बिकॉज अजूनही हा सिलेबस नवीन आहे आणि बऱ्याच जणांना हे माहीत नाही आहेत ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या पुस्तकात ज्या दिलेल्या आहेत. सो जे व्हिडिओ बघतायत त्यांचं काम आहे मॅक्सिमम स्टुडंट्स पर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. ठीक आहे, चलो बाय बाय, थँक्यू.